मित्रांनो, नातं दोन माणसांनी मिळून जगवायचं असतं. पण अनेक वेळा मात्र ते टिकवत असतो एकच माणूस. तोच नेहमी फोन करतो, तोच मेसेज पाठवतो, तोच विचारतो काय चाललंय. दुसऱ्याचं उत्तर येतं, पण प्रयत्न येत नाहीत. नातं टिकवणारा तो एक माणूस कधी तक्रार करतच नाही. तो फक्त समजून घेतो. भांडण झालं तर माफी मागतो. चूक नसतानाही आपल्या नात्यासाठी झुकतो. कारण त्याला नातं जिंकायचं नसतं, ते वाचवायचं असतं. तो थकतो पण कधी दाखवत नाही. तो दुखावतो पण कधी बोलत नाही. कारण त्याला वाटतं की मी नाही थांबलो तर हे नातं तुटेल. पण हळूहळू त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहतो, पण मी एकटाच का? नातं टिकवणारा एकच माणूस शांत असतो, पण आतून मात्र खूप गोंधळलेला असतो. त्याच्याकडे सगळ्या आठवणी असतात, पण सोडून जाण्याची हिंमत मात्र नसते. तो नात्यात स्वतःला कमी करतो, आपल्या अपेक्षा गप्प ठेवतो, फक्त दुसरा माणूस दूर जाऊ नये म्हणून. पण नातं एकतर्फी टिकत नाही. एक दिवस तोही थांबतो, रागाने नाही, द्वेषाने नाही, फक्त थकून. आणि तेव्हा दुसऱ्याला कळतं की हे नातं माझ्यामुळे चालू नव्हतं, तर ते त्याच्यामुळे होतं. पण ते कळायला खूप उशीर झालेला असतो. नातं टिकवणारा एकच माणूस वाईट नसतो, तो फक्त जास्त प्रेम करणारा असतो. पण जास्त प्रेम जर स्वतःला तोडून टाकत असेल ना, तर ते प्रेमही थांबायला हवं. खरं नातं तेच असतं जिथे प्रयत्न हे दोन्ही बाजूंनी होतात. जिथे एक जण थकला तर दुसरा पुढे येतो, आणि जिथे दोघेही म्हणतात मी आहे. नाहीतर एकट्याने टिकवलेली नातं राहत नाही, ती फक्त सवय बनतात. पण कधी कधी सवयीचं रूप घेतलेली नाती मनाला आधार देतात, पण आत्म्याला मात्र रिकामी करत जातात. जिथे उपस्थिती असते पण जवळीक मात्र हरवलेली असते. जिथे बोलणं सुरू असतं पण मन मात्र शांत रडत असतं. म्हणूनच कधी कधी नातं वाचण्यापेक्षा स्वतःला वाचवणं गरजेचं असतं. कारण जिथे आपली किंमत हरवते तिथे प्रेमही हळूहळू हरवतं. शेवटी खरं सुख हे नात्यात असतं, जिथे स्वतःसारखं जगता येतं, जिथे प्रेम मागावं लागत नाही, ते सहज मिळतं, आणि जिथे दोन माणसं एकमेकांना धरून नव्हे तर एकमेकांसोबत मोकळेपणाने चालत असतात.